आज मावशीला जरा बाहेर काम होतं, मग मावशी सकाळीच गेलेल्या होत्या बाहेर. मग आम्हाला नाश्त्याला जावं लागलं हॉटेलला. मग सगळी गँग निघाली आणि गेलो नाश्त्याला बाहेर. घरी असलं तर आपलं रोज एक नाही तर 2 ड्रेस ना धुवायला राहतेच, पण इकडे रूम आलं ना एक ड्रेस धुवायचा म्हटलं तरी नाकी दम येतोय. रोज कपडे धुवायचं तर लई काटाळलेलं राहते. पण कसं राहतं माहिती का, रोज कपडे नाही धुले का आठवड्याच्या शेवटला येऊन ना मोकार कपडे पडते. 90% हॉस्टेल आणि रूम राहणारे पोरं आठवड्याच्या शेवटलाच कपडे धुते. ए बाबा अरे एवढे कपडे धुवायचे म्हटलं मोकार काटाळ होते, पर हात धुक होतोय ते कासू कपडे धुवून आलेच होते का तेवढ्यात आणखीन एक नवीन काम. ते काय तर रूम धुवायची होती. 2 महिने घरी होतो, मोकार धुळ जमले. रूम धुवायची म्हटलं पहिलं पाण्याचं नियोजन. मग गेलो बाबाच्या बांगल्यामध्ये, तिथून नळी आणायला 7-8 जण. पाण्याची व्यवस्था करीस्तवर महेश भाऊंनी मस्तपैकी रूम झाडून काढलेली होती. आता झाडेल कचरा नेऊन टाकायला म्हटलं चला आपणही जाऊया. कचरा टाकून आलो, मग रूम मध्ये पाणी वगैरे सोडलं आणि त्यात निरमा टाकली आणि मग काय मस्तपैकी फरची वगैरे घासून काढली. सगळे ज्याच्या त्याच्या कामात लागले होते. महेश भाऊ म्हणते हा 1 नंबर बर का जमलं भावांनो. आणि आमच्या प्रत्येक भाऊंचे लई मोलाचे योगदान होते. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी फरची चकाचक धुवून काढून राहिले. इकडून तिकडून उड्या मारून घासून घुसून रूम धुवून झालेली होती आणि सगळे पोर आवरीत होते. ते म्हणजे